कपिल जी असतील यांनी तपश्चर्या केली आणि गंगेला इथे पृथ्वीवर भारत देशामध्ये अवतीर्ण केले. अनेक फार मोठमोठाले राजे लोक या कुळामध्ये जन्माला आले. आधी अगोदर सांगितले त्या हरिश्चंद्र याच कुळातला आहे. पवित्र पावन कुळामध्ये जगाचा मालक निर्णय घेतायत भगवान विष्णू परमात्मा. 7वा अवतार रघुकुळामध्ये राजा दशरथजीच्या घरामध्ये जन्माला यायचा आणि अगदी आनंदात कौशल्या मातेच्या पोटी जगाचा मालक भगवान परमात्मा जन्माला येतो. आणि जन्माला आल्याच्या नंतर जी एक दासी पळत पळत राजा दशरथजीकडे येते. पळत पळत आल्याच्या नंतर राजा दशरथजीला बधाई द्यायला लागली, आनंदाची बातमी सांगायला लागली. महाराज जन्मे है चारों भैया अवध में बाजे बधैया. 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 बाजे बधैया जी 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 बाजे बधैया. जन्मे है जन्मे है जन्मे है चारों भैया 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 बाजे बधैया. जन्मे है चारों भैया अवध में बाजे बधैया. जन्मे है चारों भैया अवध में बाजे बधैया. जन्मे है चारों भैया अवध में बाजे बधैया. जगाचा मालकाचा भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव आणि माझ्या प्रभू रामचंद्राच्या जन्मासाठी सगळ्यांनी हात वर करून टाळी वाजवायची आहे. त्या अयोध्ये नगरीमध्ये जगाचा मालक भगवान प्रभू रामचंद्राचं स्वागत होत आहे. प्रभू रामचंद्र जन्माला आलेले आहे. जन्मे है चारों भैया 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 बाजे बधैया. जन्मे है चारों भैया अवध में बाजे बधैया. जन्मे है चारों भैया बाजे बाजे बधैया. जन्मे है चारों भैया अवध में बाजे बधैया.
जगाचा मालक भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आल्यावर ही वार्ता दासीने राजा दशरथजीला सांगितले. सोन्याचा मोत्याचा हार गळ्यातून काढून त्या दासीच्या गळ्यामध्ये घातलेला आहे. माझ्या कौशल्या मातेच्या पुत्राची वार्ता देत न देत लगेच दुसरी दासी पळत आली. तिचं नाव आहे मंथरा. काठी टेकीत पळत आली आणि राजा दशरथजीला बधाई द्यायला लागली. माझ्या कैकेयीला पुत्र झाला, कैकेयीला मुलगा झाला. आणि ही मंत्रा बाहेर निघत तेवढी सुमित्रा मातेची दासी पळत आली आणि राजे एक नाही 2 मुलं झाले सुमित्रा मातेला. अगदी आनंदामध्ये राजा दशरथजीला आजपर्यंत 1 मुलगा नव्हता तर राजाला 4 मुलं झाले. अगदी आनंदामध्ये अयोध्येमध्ये साक्षात धर्म अर्थ काम आणि मोक्ष जन्माला आले. प्रभू रामचंद्र धर्म आहेत, भरतजी अर्थ, लखनजी काम आणि शत्रुघ्न महाराज मोक्ष. साक्षात धर्म अर्थ काम मोक्ष त्या राज्यामध्ये नांदत आहेत. नामकरण विधी संपन्न झालेला आहे. लहानाचे मोठे होत आहेत. किती आनंद. 1 मुलगा घरी जन्माला आला की एवढा आनंद. आणि राजा दशरथजीच्या गळामध्ये 4 मुलं. सामान्य मुलगा नाही हा. आपल्या घरी साधारण आपला नातू आपलं पोरग जन्माला आलं त्याची काही गॅरंटी आहे का पोराची? कधी दुखल, कधी तब्येत बिघडल, काय होईल पोराच्या, हाडामासाच्या पोराची, आपल्या नातवाची, मुलाची काहीच गॅरंटी नाही. ते मुलगा जन्माला आला की आपल्या घरी एवढा आनंद होतो. ज्या घरामध्ये जगाचा मालक भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले त्या अयोध्येमध्ये किती आनंद असेल. लहानाचे मोठे होत आहेत. नंतर गुरुच्या घरी विद्या ग्रहण करण्यासाठी राजा दशरथजीने वशिष्ठ महाराजांकडे 12 वर्ष मुलं ठेवले. 12 वर्ष विद्या ग्रहण केली. संपूर्ण कौशल्य ज्ञान विज्ञानाचं सगळ्या गोष्टी संपन्न झाल्या. आणि भगवंत लखन भैया भरत शत्रुघ्न महाराजांचं राज्यामध्ये प्रवेश. अगदी थाटामाटामध्ये स्वागत केलेलं आहे. थोडे दिवस अगदी आनंदी आनंदी अयोध्या नगरी आहे. आणि इकडे साधू संतांना, समाजाला, सज्जन लोकांना, चांगल्या लोकांना पापी राक्षसांचा राजा रावणाचा त्रास. आणि विश्वामित्र महाराज यज्ञ करायचे. त्या यज्ञामध्ये ते मारीची नावाचा राक्षस सतत विघ्न आणायचा. या यज्ञाचं रक्षण व्हावं, साधू संतांचं रक्षण व्हावं, सज्जन लोकांचं रक्षण व्हावं म्हणून विश्वामित्राला कळालं आपल्या राजाला, राजा दशरथीला 4 मुलं आहेत आणि ते युवराज यज्ञाचं साधू संतांचं रक्षण करण्यासाठी वनामध्ये घेऊन येण्यासाठी प्रोत्साहन केले. विश्वामित्रजींची भावना चांगली आहे. आणि राजा दशरथजीच्या राज्यामध्ये प्रवेश केल्याबरोबर सगळे स्वागत सत्कार करायला लागले विश्वामित्रांचा. कोण आहेत विश्वामित्र? विश्वासोबत ज्याचं मित्रत्वाचं नातं आहे तो आहेत विश्वामित्र. आणि राज दरबारामध्ये प्रवेश झाल्याबरोबर राजा दशरथजीने पाहिल्याबरोबर साष्टांग लोटांगण घातलेलं आहे विश्वामित्र महाराजांना. आपल्या सोन्याच्या राज सिंहासनावर बसवलं आणि विनंती केली, महाराज या पामराच्या घरी, साधकाच्या घरी माझ्या काय काम काढलं, कशासाठी आलात आणि काय सेवा करू म्हणले बाबा सांगा. विश्वामित्र म्हणायला लागले, काहीच नाही. आमचं काय, आमच्या मागं कोणी नाही, पुढं कोणी नाही, संसार नाही, प्रपंच नाही, लेकरं बाळ नाहीत आणि आमचं काय काम पडणार म्हणले का राजाकडे. अरे असंतांचं फक्त जीवन असतंय समाजाचं कल्याण करण्यासाठी, समाजाचा उद्धार करण्यासाठी. संत जीवन जगतायत जगाचं कल्याण व्हावं याच्यासाठी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकार या न्यायाने आम्ही समाजासाठी जीवन जगणारे इथले साधू संत सज्जन लोक यज्ञ सुरक्षित नाही म्हटले.
आणि त्या यज्ञाचं साधू संतांचं रक्षण करण्यासाठी राजा तुझं राज्य आहे, तुझा काम आहे म्हणले या यज्ञाचं रक्षण करणं. त्याच्यासाठी तुझे 4 मुलं पाहिजे, 4 पुत्र दे. 4 मुलांची मागणी केल्याबरोबर राजा दशरथजी धाय मुकळून रडायला लागले. बाबा विनंती आहे, प्रार्थना करतो, प्रतिज्ञा करतो, माझं ऐश्वर्य, धन, दौलत, संपत्ती, राज्य काहीही मागा, पण माझे 4 मुलं मागू नका. वृद्ध म्हातारा झालो, आजपर्यंत मुलं नव्हते. मुलं जन्माला आले, त्याच्यात 12 वर्ष गुरुच्या घरी, नेमकेच काल परवा गुरुच्या घरी अभ्यास करून इथं आलेले आहेत. ना आता तुम्ही माझे मुलं मागताय, पाया पडतो, मुलं मागू नका. राग आला विश्वामित्र महाराजांना. अरे राजा, मी माझ्या स्वतःसाठी नाही, समाजाचं, तुझ्या राज्याचं रक्षण करण्यासाठी तुझे युवराज मागत आहे. पुन्हा धाय मुकळून रडायला लागले. आणि राजा दशरथजीने हात जोडून विनंती केली, महाराज, हा सूर्यवंशातला, रघुकुळातला राजा दशरथ आज वय जरी झाला असेल, मी म्हातारा जरी झाला असेल, एवढं माझं कर्तृत्व आहे, कोणत्याही शत्रूला, कोणालाही रक्ताच्या थारोळ्यात पाडणारा हा राजा दशरथ आहे. अनेक वेळेस इंद्राला, राजा रावणाला, अनेक मोठमोठाल्या राजांना मी पराभव केले. हा कर्तृत्ववान राजा दशरथ तुमच्या यज्ञाचं रक्षण करते. मी करतो म्हणले, मी येतो तुमच्यासोबत, माझे मुलं मागू नका. मग ते विश्वामित्र बाबा अधिकच बिघडले. अरे म्हणले, मी मागतोय ते मुलं देणार का? बस कमंडलू घेतलं, पाणी घेतलं आणि एवढं वातावरण पाहिल्याबरोबर रागान आले. अरे ज्या मुलांवर गर्व करतो, जे मुलं माझे माझे म्हणतो, ते मुलं कोणाचे आहेत? वृद्ध झाला, म्हातारा झाला, संसारामध्ये, प्रपंचामध्ये एकही मुलगा नाही तुला. शेवटला आमच्या साधू संतांच्या आशीर्वादाने पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला आणि त्या पुत्र कामेष्टी नावाच्या यज्ञामुळे त्याच्या फळामध्ये त्याला 4 मुलं तुला झाले. हे मुलं कोणाचे आहेत म्हणले सांग. त्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी, त्या साधू संतांचं रक्षण करण्यासाठी मी मागतोय, देत नाही. कमंडलूतलं पाणी घेतलं, पाणी फेकणार. तेवढ्यात राजा दशरथजींना हात जोडले. हात जोडून वशिष्ठ महाराजांना सांगितलं, तुम्ही मध्यस्थिती करा आणि काहीतरी मार्ग काढा. वशिष्ठ महाराज म्हणले, इथं जमत नाही म्हणले मला काय आता मध्यस्थिती करायला. कारण 2 महाराज, 2 विद्वान, 2 गायक, 2 वादक, 2 कारभारी, 2 बाया, 2 जावा, 2 सासा, सवती, याच्या पुढचा अशी यादी आहे लांबलच. मला रामायण सांगायच्यामुळे मी सांगत नाही. 2 समान माणसं झाले की त्यांचं जमत नाही. वशिष्ठ महाराज म्हणले, ते विश्वामित्र बाबा अगोदरच माझ्यावर तापताय म्हणले, मी तर मध्यस्थी केली की सगळं खापर माझ्या डोक्यावर फोडील म्हणले. पण एक विनंती आहे राजा, तुला तुझे मुलं द्यावेच लागतील. 4 मुलं मागते ना, 4 मुलापैकी 2 मुलं घेऊन जाय म्हणाव, 2 मुलं राज्यामध्ये राहू दे. मध्यस्थिती केली आणि राजा दशरथजीने संकल्प सोडला, माझा राम आणि लखन घेऊन जा मोठी मुलं. एक मोठा मुलगा विश्वामित्र महाराजांसोबत पाठवला. एक मुलगा, मोठा मुलगा भरतजी आपल्या घरी ठेवलेला आहे. आणि या 2 भावांची भावंड लखन भैया प्रभू रामचंद्रासोबत, शत्रुघ्न महाराज भरतजी सोबत. विश्वामित्र महाराज म्हणायला लागले, अरे राजा, तुझ्या या रघुकुळाला, सूर्यवंशाला आजपर्यंत आम्ही त्रास दिलेला आहे. याच घराण्यातला राजा, सगर राजाचे वंशज असो किंवा राजा हरिश्चंद्र असो, या सगळ्यांना त्रास देण्याचं काम आम्ही केलं आहे म्हणले. पण आता तुझ्या कुळाची सेवा आम्हाला करायची. अरे तुझे 2 मुलं घेऊन चाललो तर काहीच टेन्शन घेऊ नको म्हणले, 4 पोरायचं लग्न करून वापस आणतो म्हणले इकडे. आशीर्वाद दिला आणि समोर प्रस्थान केलेला आहे. पहिल्यांदा वध केला बघा त्या ताटिकेचा भगवान श्री कृष्ण भगवान प्रभू रामचंद्राने. तिकडे कृष्ण परमात्म्याने पहिल्यांदा बाईच मारलेली आहे ना.
तिकड्या राक्षसींचं नाव काय मावशी? आ उतना उतना काय पुतण्या काय त्या राक्षसींचं नाव? कितवं भागवत आहे गिरगाव मध्ये? आ काय नाव आहे तुझं? पुतना. भगवान 8व्या अवतारात पहिल्यांदाही राक्षसीचा नाश करतात पुतना मावशीचा, आणि 7व्या अवतारातही राक्षसी म्हणजे या ताटिकेचा नाश केलाय. हिचा मुलगा मरीचीला राग आला आणि मग पुन्हा आक्रमण केलंय साधू संतांवर, यज्ञांवर. ते विश्वामित्र महाराजांच्या आश्रमामध्ये यज्ञ चालू होता. यज्ञामध्ये आला, साधू संत आहुत्या देत आहेत. त्याच क्षणाला भगवान प्रभू रामचंद्र आणि लखनभयाने त्या राक्षसांना पळून लावलेलं आहे. यज्ञाचं रक्षण, साधू संतांचं रक्षण, अनेक ही योग्यता, ही पात्रता प्रभू रामचंद्रामध्ये आहे. म्हणून विश्वामित्र महाराजांनी जे काही ज्ञान आपल्याकडे संग्रहित होतं ते सगळं ज्ञान, ते सगळं कौशल्य, सगळं शस्त्रास्त्र भगवान प्रभू रामचंद्राने लखनभैयाला दिलेलं आहे. कारण कोणत्याही ज्ञानाची आपल्याकडे योग्यता असेल, आपल्याकडे सामर्थ्य असेल, ते विद्या ग्रहण करता येते. इथे समोर वनवासामधली कथा, अनुसया मातेची सीता मातेची जेव्हा भेट होते, जे काही पतिव्रतेचा वारसा अनुसया मातेकडे होता ते सगळे दागिने, ते वस्त्र सगळे सीता मातेच्या हातामध्ये देते. बाई, वर्षानुवर्ष मी सांभाळलेला आहे, पण माझ्या दागिन्यासाठी, माझ्या या ठेव्यासाठी कोणीच मला योग्यतेचं आजपर्यंत भेटलं नाही. पण सीते, तुझा अधिकार एवढा आहे, तुझा बाप जनक राजा आहे, तुझा सासरा या भारत देशाचा सम्राट अयोध्या नरेश राजा दशरथ आहे, तुझा सासरही श्रीमंत आणि तुझं माहेरही श्रीमंत. तरी पण तुझ्या मालकाला 14 वर्ष वनवास मिळाला. मालकाची सेवा करण्यासाठी तू 14 वर्ष वनवास भोगत आहे. म्हणजे ही पतिव्रतेची योग्यता तुझ्याकडे आहे. म्हणून सगळे अनुसया मातेनं आपले दागिने सीता मातेकडे दिले आहे. कारण ज्ञानाला, या ठेव्याला मनुष्याकडे अधिकार लागतो, सामर्थ्य लागतं, तेव्हा ती विद्या पचत असते, तेव्हा ते ज्ञान पोहोचते. आणि तीच घटना विश्वामित्र महाराजांनी सगळे शस्त्र अस्त्र, सगळं ब्रह्मज्ञान, सगळं तत्व भगवान प्रभू रामचंद्र लखनभैयाला शिकवलंय. त्या क्षणाला मिथिला नगरीचा संदेश आला राजा जनकाचा. महाराज, आमच्या राज्यामध्ये जानकीचा विवाह करण्याचं ठरवलेलं आहे आणि जानकीच्या सीतेच्या स्वयंवरासाठी आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला यावं लागेल. विश्वामित्र महाराजांनी पत्र वाचलं आणि विचार केला, आपल्याला जानकीला आशीर्वाद देण्यासाठी मिथिला नगरीला जायचंय. जात असताना सीता मातेचं स्वयंवर आहे म्हणून आपल्यासोबत एका महान राजाचे पुत्र युवराज आहेत, या युवराजांना विवाहासाठी घेण्याचा संकल्प केलाय. भगवान प्रभू रामचंद्र लखनभैया आणि विश्वामित्र महाराजांचा प्रवेश त्या मिथिला नगरीमध्ये. ज्या राज्याचा एवढा मोठा अधिकार आहे, त्या जनक राजाचा एवढा मोठा महिमा आहे. किती मोठा जनक राजा आहे. साधू संत महात्मे, या सगळ्या साधू संतांच्या यादीमध्ये एकमेव राजकारणी यशस्वी ठरला, त्या माणसाचं नाव आहे जनक राजा. सगळ्या साधूंपेक्षा राजा असून ज्याला मान दिला जाते तो जनकजी आहे. मोठमोठ्याला साधू संतांची परीक्षा घेणारे हेच जनकजी आहे. आणि एका दिवशी श्री गुरूंसमोर बसलेले आहेत वेदांत श्रवण करण्यासाठी. आणि वेदांत ऐकत असताना, राजा, या जगामध्ये ममत्व भावना ठेवू नको, तुझं काही नाही, माझं माझं म्हणू नको, हे या विषयावर चिंतन चालू आहे, आत्मचिंतन चालू आहे. तेवढ्यात एक सैनिक शिपाई पळत पळत आले
आणि जनक राजाला सांगायला लागले, महाराज आपल्या मिथिला नगरीला आग लागलेली आहे, अख्खं राज्य जळत आहे, आपल्या साम्राज्याला राज्याला आग लागली, आग भस्म होत आहे राज्य. म्हणून बाबाजी राज्य जळलं तरी चालेल, पण मी तुमच्या प्रवचनातून उठणार नाही. एवढा विरक्त जनकजी अख्खं राज्य जळू दिलं, पण त्या प्रवचनातून श्री गुरूंसमोर उठले नाहीत. एवढा अधिकार या जनकजीचा आहे. आणि या राजाने स्वयंवर ठेवले. त्या स्वयंवरासाठी प्रभू रामचंद्र लखनभैया विश्वामित्र महाराजांचं आगमन झालेलं आहे. अगदी थाटामाटामध्ये स्वागत केलंय जनक महाराजांनी. राज्यामध्ये विश्रांती करण्यासाठी स्थान दिलंय. आणि उद्या सकाळी या मिथिला नगरीमध्ये अख्ख्या राज्यामध्ये दौंडी पेटलेली आहे. उद्या सीता मातेचा जानकीचा विवाह आहे आणि सगळ्या राजे लोकांना सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे. आणि एक आट ठेवलेली आहे जनक राजाने, जे कोणी हा धनुष्य बाण उचलल्याच्या नंतर या धनुष्य बाणाचे 2 तुकडे करेल, त्याला मी माझी जानकी देणार, त्याला माझी सीता देणार. ही जनक राजानं 8 काळ ठेवली होती. याच्या पाठीमागचं कारण आहे, जो धनुष्य देवांचा राजा इंद्राला उचलला नाही, जो धनुष्य एवढा पराक्रमी बलवान राजा रावणाला धनुष्य उचलला नाही, तो धनुष्य जनक राजाच्या नगरीतला तो धनुष्य सीतामाता खेळत होत्या लहानपणी. खेळता खेळता धनुष्य बाणाकडे जायच्या आणि खेळणं म्हणून सीतामाता ते धनुष्य बाण उचलायच्या. त्यावेळेस जनक राजानं पाहिलं, हे मोठमोठाल्या रथी महारथींना धनुष्य उचलत नाही, हे धनुष्य माझी जानकी माझी सीता उचलते, म्हणजे हिचा अधिकार फार मोठा आहे. मग हिचं सामर्थ्य एवढं आहे, तर हिचा मालक हिचा पती होणारा कोण असला पाहिजे, हिच्या योग्यतेचा तोच वर आहे, जो कोणी हे धनुष्य उचलून याचे 2 तुकडे करेल. म्हणून भर सभेमध्ये ही आट ठेवलेली आहे, धनुष्य उचला, याचे 2 तुकडे करा आणि माझ्या जानकी सोबत विवाह करा. सगळे युवराज एकत्र आले आणि सगळे एकत्र येऊन सगळे मिळून धनुष्य उचलायला लागले. ते पोरं जनक राजाला राग आला, म्हणले, अरे सगळे मिळून धनुष्य उचलताना याच्यातल्या कोणत्या युवराजाला कोणत्या मुलाला माझी जानकी देईल? सगळ्यांना मिळून धनुष्य उचलायचा नाही, तर तुमच्यात पुरुषार्थ असेल ताकद असेल तर एक एक येऊन धनुष्य उचला. मग युवराज राजे लोक यायला लागले, धनुष्याला स्पर्श केला, हालायला तयार नाही. सगळ्याचा अपमान झाला. सगळ्यांचा अपमान झाल्याबरोबर राग आल्या सभेमधून जनकजी उठले आणि सगळ्या युवराजांचा सगळ्या राजांचा अपमान केला. माझ्या सभेमध्ये उपस्थित सगळे युवराज सगळे राजे लोक कर्तृत्वहीन आहेत, सगळे उच्च कोटीचा शब्द वापरला, सगळे इथं आलेले नपुसक आहेत म्हणले. तेवढ्यात त्या सभेमध्ये मायबापांना राजा दशरथजीचे 2 युवराज होते, लखनभैया भगवान प्रभू रामचंद्र. तेवढ्यात लक्ष्मणजीला राग आला, रागाच्या भरात उठलेले आहेत. हे जनका, अरे या सभेमध्ये रघुकुलाचा वंश सूर्यवंशात जन्माला आलेल्या राजा दशरथजीचे 2 युवराज असताना या सभेला तू अपमानित करत आहे. आवाज दिल्याबरोबर एका क्षणात माझ्या भैयाने माझ्या दादाने मला आज्ञा दिली तर जनका, अरे तुझा आणि तुझ्या राज्याचा नाश करेल. हे शब्द ऐकल्याबरोबर जनक राजाने प्रार्थना केली, हात जोडले प्रभू रामचंद्राकडे आणि अगदी स्वाभिमानामध्ये आज्ञा केलेली आहे प्रभू रामचंद्राला धनुष्य बाणाला स्पर्श करण्याची. आणि जगाचा मालक भगवान प्रभू रामचंद्र धनुष्य बाण उचलण्यासाठी आपल्या श्री गुरु विश्वामित्रांचं दर्शन घेतलं.
देवतेला प्रार्थना प्रतिज्ञा केली, जे धनुष्य बाण उचलायचं आहे, ज्या धनुष्य बाणाला तोडायचं आहे, म्हणून हे धनुष्य बाण ज्याचा आहे त्याचा अपमान होणार, अगोदर धनुष्य बाणाचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन एक त्याला वेडा मारलेला आहे. धनुष्यबाण उचलला आणि बघता बघता जगाच्या मालकाने भगवान प्रभू रामचंद्राने त्या धनुष्य बाणाचे 2 तुकडे केलेले आहेत. 2 तुकडे झाल्याबरोबर सगळीकडे प्रभू रामचंद्राचा जय जयकार. सगळीकडे सगळ्या जगात कीर्ती प्रभू रामचंद्राची. पण जे धनुष्यबाण ज्या बाबाचा होता त्या परशुराम भगवंताला राग आला. रागाच्या भरातच सभेमध्ये मिथिला नगरीमध्ये प्रवेश केला. ए जनका, अरे तुझ्या राज्यामध्ये माझा अपमान झालेला आहे. कोणी अपमान केला, कोण केला सांग, नाहीतर अख्ख्या जनकपुरीचा सगळ्यांचा नाश करे. जनक राजा उठलेला आहे, प्रणाम केला. बाबा शांत व्हा. डबल बोलायला लागला. जनका, माझा अधिकार माहित नाही. तुझ्यासारखे अनेक क्षत्रिय राजा लोकांना मी मारलेला आहे, त्यांना पराजित करून ही पृथ्वी ब्राह्मणांना दान केलं आहे राज्य. परशुराम भगवंत चिडायला लागले. तेवढ्यात लखन भैया लक्ष्मणजीनं पाहिलं. लखनजी उठले. ओ बाबा, ओ साधू, तुम्ही स्वतःला महाराज म्हणता, स्वतःला लय ज्ञानी समजता, आणि तुम्ही रागायला चिडचिड करायला तुम्हाला बरं वाटते का? असे बोलायला लागले. तुम्ही कीर्तन सांगता, तुम्ही प्रवचन करता, आणि तुम्हाला असं वागायला बरोबर आहे? तुम्ही एवढं ज्ञान तुमच्याकडे आहे, कौशल्य आहे, आणि थोड्या एका कारणासाठी तुम्ही चिडचिड करता, एवढे रागता, बोलायला लागले. तेवढ्यात परशुराम भगवंताने विश्वामित्राकडे पाहिलं. विश्वामित्राला सांगितलं, ए बाबा, तुझ्या शिष्याला सांभाळ म्हणले. मग तर लईच राग आला लखन भैयाला. लखन भैया ते चीड काढायला लागले, मजाक घ्यायला लागले परशुराम भगवंताचे. आणखी तापलेले आहेत परशुराम भगवंत. सांगा हे कोण काम केले, नाहीतर या सगळ्या राज्याचा नाश करेल, शाप देणार. तेवढ्यात विश्वामित्राजींनी लखन भैयाला खाली बसवलेला आहे. प्रभू रामचंद्राकडे हात केला. प्रभू रामचंद्र उठून हात जोडले आहेत. दर्शन घेतलं परशुराम भगवंताचं प्रभू रामचंद्राने. आणि मग परशुराम भगवंताने प्रभू रामचंद्राकडे पाहिले आणि सगळा राग शांत झालेला आहे. स्तब्ध झाले. मग पुन्हा विचार करायला लागले, आपण याचं सौंदर्य बघण्यासाठी, यांचं रूप बघण्यासाठी इथं आलो नाही, तर माझा अपमान झालाय, अपमानाचा बदला घेण्यासाठी मी इथं आलो. पुन्हा सांगितलं, हे कोण केलं, काम केलं, सांगा नाही तर शाप देणार. तेवढ्यात प्रभू रामचंद्रांना हात जोडले आणि सांगितलं, महाराज, ही माझ्याकडून चूक झालेली आहे. तेवढ्यात त्या क्षणाला प्रभू रामचंद्राने विश्वरूप दर्शन परशुराम भगवंता दिलेलं आहे. आपलं खरं रूप पाहिल्याबरोबर मग परशुराम भगवंत म्हणायला लागले, हाच जगाचा मालक भगवान विष्णू परमात्म्याचा 7वा अवतार आहे, माझाच परमात्मा आहे. म्हणून त्या विवाहासाठी, त्या लग्नासाठी परशुराम भगवंताने आशीर्वाद दिला. बाबा निघून गेले. मग इकडे अगदी थाटामाटामध्ये विवाहाची तयारी आहे. सीतामातेच्या, जानकीच्या हातामध्ये फुलांचा हार होता. ती माळ घालण्यासाठी हिला बोलवलेलं आहे, प्रस्थान केलं. प्रभू रामचंद्राच्या गळ्यामध्ये माळ टाकणार, हार घालणार. तेवढ्या सीतामातेचे हात पुरत नाहीत. हे पाहिलं लखनजीनं. या लक्षात आलं. मग काय करायचं युक्ती ठरली. पळत पळत लखन भैया गेले आहेत. प्रभू रामचंद्राचं पाया पडले, दर्शन घेतलं. खाली पाया पडतायत म्हणून, अरे लखन थांब, लक्ष्मणा दर्शन घेऊ नको, थांब म्हणत प्रभू रामचंद्र खाली वाकले की लखन भैयानं भाभीकडे पाहिलं. सीता मातेला म्हणे, भाभीजी दालो माल, टाका माल. अगदी थाटामध्ये त्या क्षणाला एक पत्र पाठवलेलं आहे राजा दशरथजीला. तुमचे 2 जे युवराज आहेत त्यांना घेऊन या म्हणले. आमच्याकडे 4 कन्या आहेत, तुमचे 4 मुलं थाटामाटात विवाह लग्न लावायचं. राजा दशरथजी समोर
वशिष्ठ जे आहेत भरत शत्रुघ्नला घेऊन इकडे मिथिला नगरीला आणि थाटामाटात भगवान प्रभू रामचंद्र लखनभैया भरतजी आणि शत्रुघ्न महाराजांचा विवाह झालेला आहे. लग्न झाल्याच्या नंतर बिदाईचा कार्यक्रम चालू आहे. सीता मातेला वाट लावत असताना मायबापांना एवढा विरक्त हा जनक राजा, अख्ख्या राज्याला आग लागली, राज्य जळून गेलं तरी या जनक राजाच्या डोळ्यातून पाणी आलं नाही. पण आपली मुलगी जानकी सीता मातेला वाट लावत असताना जनक राजाच्या डोळ्यातून पाणी येत आहे. धाय मोकळून जनक राजा रडत आहे. कारण मायबापांनो, कितीही बाप कठोर अंतकरणाचा असू द्या, हिमालयासारखी डोंगरासारखी छाती असते बापाची. आयुष्यात तरुण मुलगा, वयात आलेला मुलगा बापाचा मेला वारला तरी बाप कधी रडला नाही. पण माझ्या ताईला, माझ्या दीदीला, सासरला वाट लावताना धाय मोकळून बाप रडतो. माय बापा, कोणताही बाप असू द्या, ह्या मुलीचं आणि बापाचं तेवढं अतूट नातं आहे. सासरला जात असताना सगळे भेटतात ताईला, गळ्याला मिठी मारून सगळे रडतात. पण माय बापांनो, बाप आपल्या मुलीजवळ जात नाही. कारण त्याची एक अपेक्षा राहते, माझ्या मुलीला हसत हसत मला वाट लावायचं आहे. आणि गाडीच्या पाठीमाग बाप उभा असते. ती ताई तिच्या बहिणीला भेटते, आईला भेटते, भावांना भेटते, भाऊजाईला भेटते, आजा आजोबा सगळ्यांना ताई भेटते. पण बापाला भेटत नाही. बाप समोर आल्याच्या तर किती दुःख समोर येईल तिलाही माहित आहे. आणि मग गाडीमध्ये बसत आहे आणि गाडीमध्ये बसता बसता पुन्हा तिचं मन आवरत नाही. बाप दिसतंय, गाडीमध्ये बसलेली ताई पळत पळत येते, बापाला मिठी मारते. हाय मोकळून बाप रडतो. आणि आयुष्यामध्ये जो बाप कधी रडत नाही, मायबापानं आपल्या ताईला, तिला, सासरला वाट लावताना धाय मोकळून बाप रडतो. आपल्या माहेराकडे हात जोडून विनंती करते ताई आईकडे, आई माझ्या बापाचं वय झालंय, बापाकडून चूक झाली तर माझ्या बापाला रागावू नको. भावाकडे हात जोडून विनंती करते, दादा माझ्या वडिलाला काम करण्याची हौस आहे, त्याला काम करू देऊ नको दादा, माझ्या बापाची तब्येतीची काळजी. बहिणीकडे विनंती करते, आयुष्यात कधी भाऊजाईच्या पाया पडत नाही, पण सासरला जात असताना माझी ताई भाऊजाईच्या पाया पडते. एक विनंती करते, वहिनी माझ्या बापाला 3-4 वाजता चहा लागते, दररोज मी चहा देत होते, तेवढी चहाची व्यवस्था करा माझ्या बापाची. किती बापावर प्रेम करणारी अथूट मुलगी असते माय बापांना. सामान्य बाप या ताईसाठी, मुलीसाठी रडेल, याच्यात काही नवल नाही माय बापांनो. या जानकी मातेला वाट लावत असताना स्वतः जनक राजा रडत आहे. राजा दशरथाने जनक राजाच्या चरणाला स्पर्श केलाय. तुमच्या जानकीचा, सीता मातेचा सांभाळ, मला मुलगी नाही पण माझ्या मुलांपेक्षाही तुमच्या 4ही मुलीचा सांभाळ. काय माहित आहे कसा सांभाळ, कसे दिवस येणार आहे त्या जानकीला, सीता मातेला. त्या जनक राजालाही माहित नाही आणि त्या राजा दशरथजीलाही माहित नाही या सीतेला 14 वर्ष वनवासाला जाऊ. काय सासरचं दुःख असते माय बापांना. पहिल्या काळामध्ये मुलींना, माता माऊल्यांनी सासरचं नाव जरी ऐकलं की त्याच्या डोळ्यातून पाणी यायचं. रुबाबदार सासरा, तिथली नंद, तिथली सासू. सासर म्हणलं की माहेरला मुलगी असावी, सासरा न्यायला आला. रुबाबदार धोतर, शर्ट, मिशा, डोक्याला फेटा,
कोल्हापुरी चप्पल पायात बूट आणि सासरा पाहिला की डोळ्यातून पाणी यायचं. कारण पहिल्या काळामध्ये सासूरवास होता. आताच्या काळात सासूरवास बंद झालाय आणि सुनचाच वास सुरू झालाय. मग पहिल्या काळातला विषय. आणि मग पहिलं ते गाडी बैल असायचं. ते गाड्यामध्ये जात असताना कन्या सासरला जात असताना तिची अवस्था कशी होते माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. कन्या सासुरासी जाय, कन्या सासुरासी म्हणजे सासरकडं बघणं सुद्धा तिला आवडत नव्हतं. एवढा पहिला सासूरवास होता. पहिलं गाडी बैल असायच्या. आता ती मोटरसायकल बुलेट निघाली. आता काय माऊली कुठं चली, मॅडम सासरला चालल्या काय ते बी कळणं आणि मॅडम माहेरला चालल्यात काय ते बी कळणं. पहिल्या काळात जुना काळ किती गोड होता. माहेरून सासरला जात असल त्या गाडी बैलात मुलीचं त्या मातेचं तोंड माहेराकडे पाठीमाग असायचं. पाठीमाग तोंड असेल तिचं की शेतामध्ये काम करणाऱ्या बाया, काम करणारे लोक म्हणायचे अरे लेक माहेरून सासरला चालली. आणि तिचं जर त्या गाडी बैलात तोंड जर समोर असल तर लोक म्हणायचे ही सासरून माहेरला चालली. एवढा गोड पहिला काळ होता. सासूरवास होता. पवित्र भगवान प्रभू रामचंद्र लखन भैया भरजी शत्रुघ्नचं त्यांच्या धर्मपत्नीसह प्रस्थान मिथिलेहून अयोध्या नगरीमध्ये आणि जंगी स्वागत केलं माझ्या कौशल्या मातेने, कैकेयी माता आणि सुमित्रा माते.
अगदी थाटात आनंदामध्ये राज्य आहे मायबाप. आणि त्या सिंहासनावर बसलेत एका दिवशी राजा दशरथजी. सोन्याच्या सिंहासनावर बसले. आरशामध्ये बघतात एक डोक्याला पांढरा केस पाहिला. एक पांढरा केस पाहिला की राजा दशरथजीला कळालं आपलं वय झालंय, आता कारभारातून निवृत्त होण्याचा वेळ आलेला आहे. आपल्या राजगादीवर आपला मोठा चिरंजीव प्रभू रामचंद्राला बसवायचा आदेश दिला. राम राजा होणार आहे. संकेत कशाचा? एक डोक्याचं पांढरा केस झाला राजा दशरथाचा. आता म्हाताऱ्याच्या अख्खे डोकं पांढरं झाले तरी त्याला कारभार सोडावा. जाणकार लोक असतात, आपल्या पायाचे चप्पल आपला बूट जर पोराला येऊ लागला की कारभारातून निवृत्त होतात. पोराच्या हातात कारभार नाही, जर पोराच्या हातात कारभार दिला की मग पोरग चार चौघात माणसं आहे देखत बापाचा अपमान करते. आमच्या तर म्हाताऱ्याला काही अक्कलच नाही, आमच्या तर बापाला काही कळत नाही. डायरेक्ट पोरं म्हणतात ज्या बापाने जन्म दिलाय त्या बापाबद्दल हे शब्द का? जेव्हा जे काम करायचं ते काम झालं तर त्याच्यात मजा असते. मग वय झालं की आता किती वय झालं, पांढरे केस झाले, लोक एवढे चॅप्टर निघालेत बघा. काळ यमराजा एक एक मेसेज एक एक संदेश आपल्याला पाठवते. डोक्याचे पांढरे केस होणं, गुडघे काम न करणं, हो कानानं ऐकू न येणं, डोळ्यानं न दिसणं, हे संकेत आहेत यमाचे काळाचे. पण माणसं एवढे चॅप्टर झाले, केस पांढरं झाले ते 5 रुपयाची पुडी आणतात बघा. हो ते काळ काय असते? डांबर. काय म्हणतात त्याला? हा मेहंदी डाय 5 रुपयाच्या पुढे. काल मथारीला पाहिलं पांढरे केस, आज तर वळकूच येईनच ना. 5 रुपयाच्या पुडीमध्ये एवढे लोक चॅप्टर आहेत. डोळ्यानं दिसणं गेलं, आंधळे डोळे झाले की लगेच मग नांदेड जवळ आहेत, नांदेडला जाणं, तिथं लेस टाकणं, तिथं डोळ्याचं ऑपरेशन करणं, पुन्हा डोळे नवीन. आणखी दिसत नसलं चष्मा घालणं, कानानं ऐकू येत नसेल कानाचं ऑपरेशन. नाही ऑपरेशन झालं की ते काय हे असं काय बुलट कानात घालायचं असतं पूर्व. तेच ते हेडफोन त्याला मशीन म्हणतात. ते एवढा चॅप्टरपणा माणसं करायला लागले. पण ते काळ ते यम कोणाला सुट्टी देत नाही माझ्या. मग एक संकेत आला याला, डोक्याचे पांढरे केस दिसले की राजानं निर्णय घेतला, माझ्या राजगादीवर माझा मोठा चिरंजीव रामाचा राज्याभिषेक. आणि ही घटना अख्ख्या राज्यात कळाली. सगळी अयोध्या आनंदामध्ये, सगळी अयोध्या मायबापांनो आनंद साजरा करायला. पण माझ्या प्रभू रामचंद्र राजा होणार एकाच बाईला खटकलं. एक मंथरा बघा, एक व्यक्ती आपल्या विरोधात गेला की किती घात होते. देवाचा घात झाला तुमचा आमचं सोडा, म्हणून माणसाला एकही शत्रू एकही वैरी नसला पाहिजे. एक माणूस काय करेल काही सांगता येत नाही. माणसं एवढे विचित्र आहेत. लोक म्हणतात त्या कुत्र्याला मांजराला लोक नाव ठेवतात. बाबा मांजर आडवं गेलं की माणसं काय म्हणतात? काम होत नाही. सर मी म्हणतो मांजर आडवं जाऊ द्या, 101% 100% काम होते. पण गावातला एक माणूस आडवा गेला की सप्ताहच बंद होते. एवढी विचित्र जात कोणाची आहे? तुम्हीच म्हणा, मी म्हणतो बाबा. एक बाई विरोधात गेली प्रभू रामचंद्राच्या, एक स्त्री विरोधात गेली. जगाच्या मालकाला भगवान परमात्म्याला 14 वर्ष वनवासाला जा. मंथरेच्या अंतकरणामध्ये विकल्प शिरला आणि ही कैकेयीला भेटायली. कैकेयी अगं तुला माहित आहे का राम राजा होणार आहे? राम राजा म्हणल्याबरोबर सोन्याच्या हिरे माणिक मोत्याचा हार तिच्या गळ्यामध्ये टाकला. ते करोडो किमतीचा हार घेतला, त्या मंथरीनं फेकून दिला. आश्चर्य झाली ना ती कैकेयी.
अगं तू सेवा करणारी दासी आहेस, एवढ्या किमतीचा हार दिला तर फेकून घेते. काय झालं सांग? अगं तू वेडी आहेस, वेडी. आजपर्यंत राणीपद तुझ्याकडे होतं, उद्या जर राम राजा झाला तर तुझा अधिकार कौशल्याकडे जाणार. उद्यापासून तुझ्यात आणि माझ्यात काहीच फरक राहणार नाही. राज्यातली एक दासी म्हणून तुला काम करावं लागेल. अगं तुझ्या हितासाठी जेव्हा तुझं लग्न झालंय तेव्हापासून मी माझा स्वतः प्रपंच केला नाही, स्वतः संसार केला नाही. तुझं हित, तुझं चांगलं व्हावं म्हणून मी माझ्या मायबापाला सोडून तुझ्या सोबत आले तुझी सेवा करायला. मग तिला पटायला लागलं. म्हणली बाई तूच माझी काळजी घेणारी आहे. जवळ घेऊन मिठी मारली त्या मंथरीला. मग मंथरीच्या अंतकरणातला विकल्प कैकेयीच्या अंतकरणामध्ये गेला. मग धाय मुकळून रडायला लागली. खाली पडलेली आहे. ही बातमी कळाली कैकेयीला. काय झालंय? राजा दशरथ आला. कैकेयी राम राजा होणार आहे. काय झालं सांग म्हणली. देह बाण पडलाय. गिलासभर पाणी घेतलं मालकानं. राजा दशरथ पाणी दिलं. पाणी गिलास गेल्याबरोबर कैकेयीनं गिलासा सगळं पाणी फेकून दिलं. तणक्यानं रागानं केल्याबरोबर मग राजा दशरथ समजून सांगायला लागले काय झालं काय नाही. म्हटलं मी जे 2 वर तुम्हाला मागितले ते मला आज वेळ आली ते वर द्या. राजा दशरथ म्हणायला लागले अगं काय मागायचं? 2 काय किती वर माग, काही माग, तुला द्यायला तयार आहे. म्हणले 2 वर द्या. कोणते 2 वर? एक वर मागितला उद्या राम राजा होणार आहे. राम राजा नाही तर माझा भरत राजा झाला पाहिजे. भरतासाठी राजगादी मागितली. हसत हसत आनंदानं राजा दशरथानं स्वीकारलं. मला काय, माझा रामही तेवढाच आहे आणि माझा भरतही मला तेवढाच आहे. राम राजा झाला काय आणि भरत राजा झाला काय एकच. उलट राजाचा भाऊ म्हणून माझा राम समाजामध्ये फिरल. हे पहिला वर झाला. दुसरा वर काय? काही बोलायला लागली. पहिल्या वरामध्ये भरताला राजगादी आणि दुसरा वर रामाला 14 वर्ष वनवास. वनवास म्हणलं की मायबापांना मग राजा दशरथाच्या अंगाचं पाणी झालं. धाय मोकळून रडायला लागला. सोन्याचा मुकुट खाली पडलाय. हात जोडले. विनंती आहे कैकेयी काही माग पण माझ्या रामाला 14 वर्ष वनवास मागून. आणि किती विचित्र काळ. विनाश काळले. विपरीत बुद्धी. विनाश व्हायचा असेल त्या काळामध्ये माणसाचे विचार, माणसाची बुद्धी कशी चालते बघा. आपल्या कपाळाचं सौभाग्य राजा दशरथ कैकेयीच्या पायावर हात जोडून विनंती करत आहे. मस्तक ठेवलेला आहे बायकोच्या. माझ्या रामाला 14 वर्ष वनवास नको. पण ऐकलं नाही मायबापांनो. कसा बस सावरलेला आहे. आणि बातमी कळाली प्रभू रामचंद्र विराजमान झाले. हसत हसत 14 वर्ष वनवास स्वीकारला. आणि मग उद्या सकाळी वनवासाची तयारी झालेली आहे. प्रभू रामचंद्र, लखन भैया, सीता माता वनवासाला जातात. कौशल्या मातेचा आणि प्रभू रामचंद्राचा संवाद. समोर जात असताना शेवटचा प्रणाम पिताजीला करावा याच्या म्हणून प्रभू रामचंद्र आलेले आहेत राजा दशरथजीकडे. प्रणाम केला. राजा दशरथानं पाहिलं. ती अवस्था पाहिली. वल्कर धारण केले आहेत, भगवे वस्त्र घातले आहेत, सगळे वस्त्र काढलेले आहेत. ही अवस्था पाहिली राजा दशरथाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. रडायला लागले राजा दशरथजी. रामा, अरे आजपर्यंत या दशरथाने एकही चूक केली नाही. या रघुकुळात जन्म झाला, सूर्यवंशात जन्म झाला, एकही शब्द तोडला नाही. पण आज विनंती करतो या रघुकुळातला राजा दशरथ, राजा तुला मी काल 14 वर्ष वनवास दिलाय, ते शब्द वापस घेतोय. 14 वर्ष वनवासाला जाऊ नको. रामा, अरे 14 माझी शपथ आहे, 14 वर्ष वनवासाला जाऊ नको. तेव्हा प्रभू रामचंद्र राजा दशरथजीला बोलायला लागले, पिताजी, अहो ज्या कुळाची, ज्या सूर्यवंशाचा कुळाचा तुम्ही आम्हाला महिमा शिकवणार आहे, ज्या कुळाची रीत शिकवलेली आहे, त्या कुळाची रीत काय? हो रघुकुल रीत सदा चली आई,
एकदा टाळ्या वाजवा. राजा दशरथजी आपल्या कुळाचं वर्णन जे प्रभू रामचंद्राला सांगितलेलं आहे तेच महिमा तोच अधिकार प्रभू रामचंद्र पिताजींना सांगत आहे. काय बोलता पिताजी? आजपर्यंत ज्या सूर्यवंशाचा रघुकुळाची रीत सांगितलेली आहे, रघुकुळाची रीत काय? रघुकुळ रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई. रघुकुळातली रीत आहे, दिलेला शब्द पालन करण्यासाठी प्राण गेला तरी चालेल, मरण आलं तरी चालेल, दिलेला शब्द पूर्ण करायचा, ही या रघुकुळाची रीत आहे. आनंदात प्रणाम केला. जगाचा मालक भगवान प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला गेले. एवढी गोड पवित्र कथा माझ्या प्रभू रामचंद्राची आहे. जीवनात सगळ्यात आदर्श, सगळ्या प्रश्नाचं उत्तर देणारी कथा म्हणजे ही रामकथा आहे. आपलं रामचरित्र रामायण नाही, भागवत आहे. मलाही भान राहिला नाही. सांगता सांगता बराच वेळ प्रभू रामचंद्राच्या कथेला दिला, कारण माझा मेन विषय रामायण आहे. अतूट सगळ्या ग्रंथात मला मायबापाने कोणतं चरित्र, कोणतं ग्रंथ आवडत असेल तर रामकथा आवडते. जीवनामध्ये आदर्श जीवन जगण्यासाठी माणसाला माणूस घडण्यासाठी, माणूस बनवण्यासाठी एकमेव कथा काम करते. या कथेचं नाव आहे रामकथा. जीवनामध्ये जीवन जगावं कसं हे शिकवणारा ग्रंथ रामायण आहे. आणि जन्माला आल्यानंतर मरावं कसं हे शिकवणारा ग्रंथ श्रीमद भागवत आहे. या पवित्र कथेमध्ये शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला भगवंताच्या 8व्या अवताराची कथा, जगाचा मालक नंदनंदन यशोदानंदन माखन चोर चित्त चोर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कन्हैयाची कथा सांगत. जेव्हा जेव्हा या जगात धर्मावर संकट येते, पृथ्वी मातेला त्रास होतो, जब जब होई धर्म की हानी, बाढ़ ही असर अधम अभिमानी, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. या भारत देशाला धर्माला त्रास होतो, साधू संतांना त्रास होतो, तेव्हा तेव्हा जगाचा मालक भगवान परमात्मा जन्माला येतो. पृथ्वी माता, धर्म, सगळे देव भगवान विष्णू परमात्म्याच्या दरबारात गेले. या पापी कंसाचा अत्याचार वाढलेला आहे. भगवंता, समाजाला न्याय देण्यासाठी, साधू संतांचं रक्षण करण्यासाठी, पापी राक्षसाचा काट काढण्यासाठी तुम्हाला जन्माला यावं लागेल. आणि जगाचा मालक भगवान विष्णू परमात्म्याने मान्यता दिली या साधू संतांना सगळ्यांना आणि सांगितलं मी जन्माला येणार आहे. कोणाच्या पोटी? माता देवकीच्या पोटी. आणि इकडं वसुदेव आणि देवकीचा थाटामाटात विवाह लग्न पापी कंसानं लावलेला आहे. अगदी थाटात विवाह संपन्न झाला आणि विदाई करण्यासाठी स्वतः सारथी झालेला आहे कंस. देवकी मातेला आणि वसुदेवजीला बसून नेऊन सोडत आहे. जात असताना आकाशवाणी झाली, अरे पाप्या, अरे कंसा, एवढ्या आनंदामध्ये, एवढ्या उल्हासामध्ये विवाह लग्न केला, पण यांचा 8वा गर्भ तुझा काळ आहे, तुझा. अरे मग त्या पाप्याला राग आला, म्हणले यांच्या पोटी माझा काळ येणार. शस्त्र घेतलं आणि देवकी मातेवर आणायला आणलात. वसुदेवजीनं ठरलेला आहे, अरे बाबा, तुझे शत्रू आम्ही नाही तर आमचा 8वा गर्भ आहे. शपथ सांगतो, विनंती करतो, तुला 8वा मुलगा तुला देणार. विश्वास नाही, मग काय कर? तर आम्ही तुझ्याच राज्यामध्ये राहतो म्हणले. कैदेमध्ये टाकलेला आहे. बघता बघता 6 मुलं मारलेले आहेत पापी कंसाने. आणि 7वा योग माया नेला, 8वा
गर्भ देवकी मातेच्या कुशीमध्ये पोटामध्ये आहे बघा. तर देवकी मातेचं तेज कसं आहे महाराज सांगतात. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे. पापी कंस आपला कारण नेण्यासाठी येणार आहे म्हणून मायबापांना चळकाप सुटलेला आहे. आणि 8वा भगवंताचा अवतार आणि देवकी मातेच्या पोटी प्रगट झालेला आहे जगाचा मालक भगवान परमात्मा. आयोनी संभव नोवे काही श्रमी आणि नामयाचा स्वामी प्रगटला. जगाचा मालक भगवान श्री कृष्ण परमात्मा कन्हैया प्रगट झालेले आहेत देवकी मातेच्या आणि वसुदेवजीच्या. एवढं महत् भाग्य आहे मायबापांनो यांचं. जगाचा मालक भगवान परमात्मा देवकी मातेच्या पोटी जन्माला आला. त्याच्या अगोदर प्रगट झाले सांगितलेलं आहे. प्रगट झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा बोलायला लागले देवकी मातेला. बोलता बोलता देवकी मातेने सांगितलं कृष्णा कन्हैया अरे लहान लेकरू जन्माला आल्याबरोबर कुठं बोलत असते का म्हणले. तू गप्पा मारायला लागला. म्हणले असं प्रगट नाही तर तुझा जन्म साक्षात माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. आणि मग लहान लेकरू गप्पा मारत नाही बोलत नाही. लहान लेकरू काय करते म्हणले रडतय म्हणले. लहान लेकरू कसं रडते लहान लेकरू. देवकी मातेच्या पोटी जगाचा मालक भगवान परमात्मा सगळे पात्र केले आहेत मनुष्याचं. जगाचा मालक रडायला लागले आणि मग रडता रडता सांगितला मला काय करा म्हणले पिताजी बाबा मला घेऊन नंद बाबाच्या घरी गोकुळामध्ये चला म्हणले. नंदाच्या घराला मजले गोकुळाला नंदाच्या घराला मजले गोकुळाला नंदाच्या घराला मजले गोकुळाला. हॅलो नंदाच्या 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 घराला मजले गोकुळाला नंदाच्या घराला मजले गोकुळाला नंदाच्या घराला मजले गोकुळाला नंदाच्या घराला मजले गोकुळाला. माया उपादले देवी माझा घेते माया उपदानी देवी माझा येते माया उपदानी आणि येते माया उपदानी देवी माझा जगाचा मालक भगवान श्री कन्हैया कृष्ण परमात्मा आपल्या पिताजीला वसुदेव बाबाला सांगते बाबाजी मला घेऊन नंद बाबाच्या दरबारामध्ये गोकुळामध्ये मला घेऊन चला. आणि वसुदेवजी महाराजांनी छोटूस डाल घेतलेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माला डालेमध्ये ठेवलं. जगाच्या मालकाला गोकुळामध्ये न्यायला लागले. नेत असताना वाटेमध्ये यमुना मैया लागली. यमुना मैया त्या यमुना मातेने जगाच्या मालकाचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतलंय. ओ दाजी साऊंडच्या बाजूला करायला त्या जगाच्या मालकाला भगवान श्री कृष्ण परमात्म्याला
वसुदेवाने नंद भावाकडे दिलेला कन्हैयाला आणि कृष्ण परमात्म्याला ठेवलेला आहे यशोदा माते. आणि वसुदेव आणि यशोदा नंद बाबाचा मुलगा झालेला आहे. नंद बाबाला सांगितलं. नंद बाबाने गळ्यातला हिरा माणिक पोटाचा हार काढला आणि त्या सुनंदीच्या हातामध्ये हार दिला आणि नंदजी आपल्या कन्हैयाला कृष्ण परमात्म्याला बघण्यासाठी यशोदा मातेकडे यशोदा मैयाकडे गेले. जगाच्या मार्गाला लागण्यासाठी नंद बाबा आलेले आहेत. अरे यशोदा मातेला उठवलेला आहे तुम्हाला एवढा आनंद नंद बाबाच्या राजवाड्यामध्ये सगळे लोक म्हणायला लागले, नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की, जय किशोरा लाल की, जय कन्हैया लाल की, जय किशोरा लाल की. आनंद भयो जय कन्हैया लाल की, आनंद भयो जय कन्हैया लाल की, आनंद भयो जय कन्हैया लाल की, आनंद भयो जय कन्हैया लाल की. जगाचा मालक भगवान श्री कृष्ण परमात्मा आपल्या पोटी जन्माला आलाय म्हणून नंदजी अगदी आनंदात नाचत आहे कन्हैयाच्या जन्म उत्सवाच्या सोहळ्यामध्ये. परमात्म्याच्या जन्म उत्सवाचा आनंद सगळ्या मायबाप